नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. वडेट्टीवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातल्या वाकयुद्धावर बोलण्यापूर्वी मला एक प्रसंग सांगायचा आहे. म्हणजे माझ्या सोबत घडलेला हा प्रसंग आहे. तेव्हा मी पुण्यनगरी या दैनिकाचा संपादक होतो आणि शहरामध्ये एका मोठ्या राजकीय नेत्याच्या विवाह बाह्य संबंधाविषयी चर्चा सुरू होती. मी नाव कोणाचंच घेत नाहीये, त्यामुळे उघड होण्याविषयीचा काही प्रश्न नाही. म्हणजे त्यांचं लफडं आहे अशी चर्चा सुरू होती. आता आम्हाला सवय अशी की तोंडावर विचारायचं, माघारी लफडे करण्यापेक्षा तोंडावर विचारलेलं बरं. योगायोगाने ते नेते माझ्या ऑफिसवर आले. मी त्यांना विचारलं की साहेब, असं असं चाललंय, तुमच्या लफड्याची चर्चा फार वाढत चालली आहे, ही चर्चा जरा थांबली पाहिजे. मग ते नेते जरा कलाकार होते, त्यांना असं फिरवणं आवडायचं. आणि मग ते मला म्हणाले की माझ्या लफड्याची चर्चा करणारे अनेक लोक आहेत आणि त्यांचीही अनेक लफडी आहेत, मी त्यांची लफडी सांगू का, असं म्हणून त्यांनी शक्यता असलेल्या 4 नेत्यांची नवी लफडी मला सांगितली. त्याची ती असं करत सांगितलं आणि मला नवीन 4 लफडी कळली राजकारण्यांची. नुकतंच असंच घडलंय. म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी टीका केली आणि त्या टीकेचं उत्तर द्यायला वडेट्टीवार आले. पण वडेट्टीवारांनी आव्हाडांची इज्जत तर पुरती काढली, पण अजून कोण कोण पैसे घेतले त्याचीही गोष्ट स्पष्ट करून सांगितली. म्हणजे आपलं ते आपलं, दुसऱ्याचं पण उघडं करून सांगितलं. ती गोष्ट नाही का, एका माणसाची, त्याला मुली असतात, त्या बोबडं बोलणाऱ्या असतात. मग त्या बोबडं बोलणाऱ्या मुलींना कळू द्यायचं नाही, या बोबडं बोलतात म्हणून. मग त्याला नाकारतात त्या मुलींना, लोक बोबडं बोलतात म्हणून एक दिवशी सांगतो की पाहुण्यांसमोर कोणीच काही नाही बोलायचं, गपचूप जेवू घालायचं. मग पाहुणे जेवतात, खूप कौतुक करतात, वा कढी खूप छान झाली आहे. मग जिनं कढी केलेली असते तिला दम पडत नाही. ती म्हणते, का नाही होणार चांगली कही, जी मी सुंठ हिंग सगळं घात आहे, चांगली नाही, का नाही चांगली होणार कही. हे बोललेली दुसरी ऐकते आणि म्हणते, ए तुला बोलू नको म्हणजे होती की तू का बोई. हे तिसरीला कळतं की दोघी बोलायला नको होतं आणि ती बापाकडं बघून पटकन म्हणते, बाबा ही बोई मी नाही बोई. तसा सगळा हा प्रकार. म्हणजे माझंच का उघडं करायचं, मी दुसऱ्याचं पण उघडं करतो. वडेट्टीवारांनी जितेंद्र आव्हाडांच्या आरोपाचं स्पष्टीकरण देताना काँग्रेसच्या कोणकोणत्या नेत्यांनी सरकारकडून पैसे गोड बोलून घेतलेत, म्हणजे निधी, पैसे म्हणजे असं लगेच तुम्ही थेट ब्लॅक मनी मिळाला असं गृहीत धरू नका, ते उघड केलं. म्हणजे आधी ते ऐका, काँग्रेसच्या कोणकोणत्या नेत्यांनी उघड केले ते ऐका. काय बोलावं, आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाही. विजय वडेट्टीवार असेल, नाना पटोलेला पैसे मिळाले, बाळासाहेबांना मिळाले, थोडे पैसे मिळाले, आम्हाला 26-27 कोटी रुपये. ठीक आहे, जे मिळाले ते त्यांना पण काही कमी जास्त बाळासाहेबांना मिळाले. ऐकलं? म्हणजे मी एकटा नाही आहे, आमचे अध्यक्ष नाना पटोले पण आहेत, मी एकटा नाही आहे, आमचे बाळासाहेब थोरात पण आहेत. हेच जण वडेट्टीवारांना सांगायचं होतं. म्हणजे पैसे घेण्यातला मी एकटा नाही आहे. बरं, आग लावायचीच आहे तर आपल्या घरात कशा करता नुसती लावायची, दुसऱ्याच्या पण लावायची. म्हणजे आव्हाडांनाही त्यांनी सांगितलं की जरा तुमच्या नेत्यांना किती पैसे मिळाले ते पण तपासून बघा. त्यांच्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या नेत्याची नावं सुद्धा वडेट्टीवारांनी सांगून टाकली, ती ऐकून घ्या. तसंही जयंत पाटलाला मिळाले, त्याच्याकडे का नाही बोलला तो. जयंत पाटलांना मिळाले, राजेश टोपेला पैसे मिळाले. आपल्या पक्षाच्या माणसावर करायला भजन आरोप आमच्यावर का करतो. आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे नाही मागितलेत. ऐकलीत? म्हणजे त्याने टोपेंचं नाव घेतलंय, त्यांच्या अध्यक्ष जयंत पाटलांचं नाव घेतलंय. हे सगळं करून म्हणजे आव्हाडांची तर काढली. आव्हाडांच्या काढण्यावर अनेक जण बोललेत, पण आपल्याच पक्षातल्या नेत्यांना उघडं करण्याचा हा सगळा उद्योग वडेट्टीवारांनी केलेला आहे. म्हणजे वडेट्टीवारांना नेमका गेम कोणा करायचा होता हा माझ्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. तो आव्हाडांचा करायचा होता, नाना पटोलेंचा करायचा होता, बाळासाहेब थोरातांचा करायचा होता, जयंत पाटलांचा करायचा होता की राजेश टोपेंचा करायचा होता. हमाम में सब नंगे है हे जणू वडेट्टीवारांना दाखवायचं होतं. जेव्हा विकास कामासाठी निधी लागतो तेव्हा सरकारशी तडजोडी कराव्या लागतात, हेच वडेट्टीवार वारंवार सांगत होते. आता येऊया क्लायमॅक्सवर. क्लायमॅक्स भयंकर आहे. यात वडेट्टीवारांनी अक्षरशः पिसं काढलीत, पिसं जितेंद्र आव्हाडांची. एक वेळ ते अनंत करमुसेनं काढलेलं कार्टून परवडलं
किमान त्यांच्या अर्धनग्न शरीरावर मागच्या बाजूला काहीतरी पेटवताना दिसलेलं होतं, तेवढंच काय ते. पण हे जे कपडे काढलेत ना, या कपडे काढण्याला आव्हाडांची पूर्णतः उतरवणे म्हणतात. मी उतरवलेली नाही आहे, पुन्हा अजून नको आम्हाला बंगल्यावर बोलवून घ्यायचे द्यायचे टोले. त्याच्यापेक्षा आपलं आम्ही करत नाही आहे, हे वडेट्टीवार करतायत, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार करतायत, सभागृहाच्या बाहेर करतायत, प्रेसच्या समोर करतायत. ते तुम्हाला मी सांगतोय, उगाच आपल्यावर झ्यांगाट नको. वडेट्टीवारांनी आव्हाडांचा उल्लेख आरेतुरे तर केलायच केलाय, भांबावलेला, पागलपणाकडे चाललेला, असे सगळे उल्लेख केलेले. जरा ऐकून घ्या. नाही, तो काय बोलतो त्याला त्याचा भांबवला येतो, त्याला मी त्याच्याबद्दल हे बोलत नाही, पागलसारखा झाला तो. काय बोलतो त्याला त्याचा भांबवला येतो, त्याला मी त्याच्याबद्दल हे बोलत नाही, पागलसारखा झाला तो. काय बोलावं, आम्ही काही कोणाच्या दालनात जाऊन पैसे मागितले नाही. ऐकलं काय वाटलं, कसं वाटलं बघून? म्हणजे इतके दिवस आव्हाडांना बोलणारे कर्मुसे होते, भाजपचे काही नेते होते, आमच्यासारखे युट्यूबर होते, मी पत्रकार म्हणत नाही स्वतःला, आमच्यासारखे काही युट्यूबर होते जे आव्हाडांनी बोललेल्या गोष्टीवर आपलं विधान करायचे. आता या सगळ्या प्रकारात जितेंद्र आव्हाडांना काय वाटतंय मला माहित नाही, पण जितेंद्र आव्हाडांनी तरी या विषयामध्ये जरा काळजी घ्यायला हवी होती. आपणच आपल्या पक्षावर कसं बोलायचं? मला तर कधी कधी प्रश्न पडतोय, राष्ट्रवादी काँग्रेसमधले एक एक माणसं जितेंद्र आव्हाड बाहेर काढायला टपलेत की काय? हे तुम्हाला आठवत असेल बघा, जेव्हा गणेश नाईक बाहेर पडले होते तेव्हा मी म्हणालो होतो हा माणूस खराब आहे, असं आव्हाडच बोलले होते. जेव्हा परांजपे बोलले तेव्हा हा माणूस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातच होता, असं आव्हाड बोलले होते. धनंजय मुंडेंच्या विषयामध्ये नको ते ट्विट करून बोलणारे आव्हाड धनंजय मुंडेंचं शिरकाण करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांच्या विरोधामध्ये आव्हाड बोलत आलेले आहेत आणि सगळेच्या सगळे आव्हाडांच्या बोलण्याला कंटाळूनच कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेर पडले असतील. आता आव्हाडांनी आपल्या पक्षातले नेते संपले म्हणून की काय आता मित्रपक्षातल्या नेत्यांवर बोलायला सुरुवात केली आहे. म्हणजे मित्रपक्षाचे नेते आता बाहेर पडावेत, त्यांनी तोडावं, अशी काही स्थिती आव्हाडांच्या मनामध्ये होती का, असा प्रश्न मला पडतो. आव्हाड जर त्यांच्याच नेत्याचं नुकसान करत असतील, मध्ये एक ट्विट पण डिलीट केलं होतं आव्हाडांनी, आठवतंय? शरद पवारांच्या विषयात केलं होतं. शरद पवारांनी पोलीस केस मला बोलवून घेऊन सांगितलं, पोलीस केस केली, अशा अर्थाचं ट्विट होतं. पुन्हा ते ट्विट डिलीट केलं. अर्थात ती धमकी कोणाला होती हाही माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे. मला तर ती पवारांनाच वाटली होती की मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत, मी उघड करू शकतो. आव्हाड हे असं करत असतील आणि त्यांचं मोडत असतील तर आव्हाडांनी सुद्धा आता स्वतःला बघायला हवं. आव्हाड जर बघणार नसतील ना तर कदाचित आव्हाड ज्यांचा मठ स्थापन करतायत म्हणे, ऐक्यू माहिती आहे, शंकर महाराजच, पुण्याचे शंकर महाराज रोडवरचे शंकर महाराजच आव्हाडांना सद्बुद्धी देवोत आणि त्यांच्या विचारधारेमध्ये काही बदल करोत. पण आता महाविकास आघाडीमधलेच नेते, काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते जे आव्हाडांच्या समवेत विधानसभेत बसतात, त्या विरोधी पक्षनेत्यांनी ज्यांच्या विरोधी पक्षाचं नेतृत्व वडेट्टीवार करतात, त्या वडेट्टीवारांनी अशा स्वरूपाची आव्हाडांची इज्जत काढायची म्हणजे आता काँग्रेसच्या नेत्यांना शरद पवारांच्या पक्षाचं ओझं झालं आहे. पाऊल थकले जड झाले ओझे, अशी अवस्था झालेली आहे. हे ओझं त्यांना उतरवून टाकायचं आहे की काय आणि उद्धव ठाकरेंच्या सोबत नव्या युतीचा संघ घडा करायचा आहे की काय, असा प्रश्न आमच्या मनात पडतो. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.